अर्चना, हा. काय बनवते आज उपासाला? आज उपासाला बघा मी काय बनवते. सुरण आहे हे उपासाला चालतं नवरात्रामध्ये. चालतं उपासाला? हा. तर ह्याच्यानं मी हिरवी मिरचीचं थोडंसं असं कालवण करणार आहे अंगापुरतं. तर ह्याला ना खूप माती असते एक. तर मग हे चांगलं स्वच्छ धुवून म्हणजे ना पहिली साल काढायची ह्याची. हा. आणि सुरीला ना तेल पण लावायचं म्हणजे जेणेकरून आपल्या हाताला खाज येत नाही ना जास्त हे होतं. अच्छा, सुरीला तेल लावून घ्यायचं. हा म्हणजे चांगलं निघतं पण आणि आपल्याला हाताला पण हे होत नाही, खाज येते नाही तर. हा तर मग पहिल्यानं मी परत काढायचं. हा, नाही काय करायचंय त्याला मग आता? ह्याला ना आता मी आहे ना चाकूने ना ह्याला असं त्याची वरची साल काढून घेणार आणि बारीक बारीक तुकडे करणार. दाखव बरं जरा, मी कधी बनवलंच नाही सुरणची भाजी. हा. हा हा. तर हे बघा हे असं काढून घ्यायचं. अच्छा. त्याची गाणी अशी निघते. हा. लगेच निघते. मग त्याच्या फोडी करायच्या का? हा, ह्याचे बटाट्यासारखे आपल्या फोडी करायच्या. हा. आणि आपण बटाटा कसं करतो हिरव्या मिरच्याचं सेम तसंच करायचं. पण लसूण असं काय घालायचं नाही, फक्त शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची भाजून कुटून घ्यायची आणि त्याचा ठेचा टाकायचा त्याच्यामध्ये. मग तू बनवणार आहेस ना आता? आता मी बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवते. आणि चांगली लागते भाजी. सारखं आता ते बटाट्याचं मिरची खाऊन कंटाळा आला, आता म्हणजे थोडं वेगळं काहीतरी उपासासाठी बनवावं मग मी सुरणची भाजी बनवते. बरं बरं, चिरून घे तोपर्यंत. मग झालं अर्चना सुरण चिरून? हा, हे बघा ना बटाट्यासारखे ना फोडी केल्यात अशा हा हा सुरणच्या. हा. मग आता याच्यात काय घालायचंय? आता ह्याच्यामध्ये मिरची बापरे, एवढ्या मिरच्या घेतल्यात? एवढ्या मिरच्या घेतलेत हा. पण एवढं नाही टाकणार आहे. थोडंसं मग असं चिरून मिरची- टाकणार आहे, ठेसा करणार नाही, आहे? नाही, नाही, बारीक करायचं. मिरची जर कापून टाकली तर त्याला चांगली पोचणार नाहीये ना. हा, मग ठेसा करायचा. हा, मग ठेचा केला त्याच्यात चांगलं मिक्स होईल. आणि शेंगदाणे येतात, शेंगदाणे भाजून कुटून टाकायचे. हा. आणि ही पण मिरची भाजून कुटूनच टाकायचं हे दोन्ही. अच्छा अच्छा. ते हा दाखवते मी पण. हे मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. हा. आणि हे सुरण आहे. चवीनुसार मीठ आणि तेल, बस. हा, एवढंच टाकायचं. चालतंय, मग घ्या सुरुवात करा. हे बघा मी एवढे शेंगदाणे घेतलेत भाजायला. तर हे चांगले भाजायचे शेंगदाणे. आणि शेंगदाणे भाजले की मिरची पण भाजून घेते. हे बघा शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत मी मस्त. आता एक काढून घेऊया आपण. परत ठेवूया तवा आणि मिरची टाकते. कढई बघा तापत ठेवली होती. आता मी त्याच्यात तेल टाकते 2-2.5 पळी. गॅस आता सुक्क करणार आहेस की अंगापुरता रस्सा करणार नाही, आहेस? थोडंसं पातळ, थोडंसं अंगापुरता असं रस्सा करायचा. तर सुक्क केलं तर ते चरचर लागतं असं आत्या बोलते. ते थोडंसं पाणी टाक म्हणतात त्याच्यामध्ये. आणि आपण ह्याच्यामध्ये ना बटाटे कसे शिजवतो तेलामध्येच, हा हा. तसंच हे पण थोडं तेलामध्येच शिजवून द्यायचं झाकण टाकून. बर. मी टाकते ना ते सुरण. थोडंसं ना मीठ टाकते आणि झाकण ठेवते. आता मीठ घालायचं? हा, तेला थोडंसं ना फ्राय करते. आज काय सफेद रंग आहे का? हो, आज सफेद रंग आहे. आज आहे सोमवार. सोमवारी तर सफेदच रंग असणार. महादेवाचा पण हे आहे वार. छान कॉम्बिनेशन आहे. ब्लाऊज साडी भारी दिसते. मस्त आहे ना. हा. केले आता थोडंसं फ्राय त्याला. हा. आपण टाकून थोडंसं त्याला मीठ थोडंसं चवीपुरतं एवढं टाकते. कारण मिरचीच्या ठेच्यामध्ये पण आपल्याला मीठ टाकायचं थोडंसं. अच्छा, फक्त मीठ टाकून मिरची कुटून घ्यायची. त्याला तर फ्राय करते आणि थोडंसं आणि ह्याच्यात आत्ताच नाही पाणी टाकायचं. हे चांगलं त्याला शिजू द्यायचं, तेलामध्ये फ्राय करायचं वाफेवरती. हा, वाफेवरती. हे ना तर झाकण ठेवते त्याच्यावर आणि बारीक गॅस करते.
तोपर्यंत ना मी मिरची आणि शेंगदाणे बारीक करून घेते. याच्यात टाकते उकळामध्ये शेंगदाणे. उकळा तर सासूबाईंना आवडतं कुठल्याला, आम्ही जास्त करून मिक्सरला लावतच नाही. म्हणजे सर्वच तर मिक्सरला आम्ही लावतच नाही. जे काय असेल ती भाजी म्हणजे कोणती पण कालवण असू द्या, वांग असू द्या किंवा गवार असू द्या, भेंडी म्हणजे कोणतं पण असू द्या, ते सगळं आम्ही ना उकळातच फुटतो शेंगदाणे. आणि हे पण आहे ना लय बारीक करायचे नाही आहेत. मी कुठतो. अरे थांब, मला कुठू दे. अरे ना तुला नाही येणार. नको 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 नको. अरे येते. हे बघ आता ही शाळेतून आले आत्ताच थकून, त्याला म्हटलं थोडा माझा व्हिडिओ काढतात. नाही का की मीच कुठतो. ते बघा कुठायला लागले कसं आमचा अर्णव. ID पण नाही काढले, कपडे पण नाही काढले स्कूलचे, बॅग बाजूला ठेवली आहे आणि कुठायला लागले बघा. आणि मिरची कशी कुटणार रे तू? हां चावणार. चावणार? मिरचीला चावणार का? मिरचीला जसं तिखट आपल्याला जसं तिखट वाटतं तसं मिरचीला पण वाटलं पाहिजे. हां, मिरचीला कशाला तिखट वाटते तर काय करा. मिरचीच्या आत मिरची घुसवायची. झालं सगळा हालायला लागलास. ही बघा मिरची पण बारीक कुटून घ्यायची आहे. ठेसा मिरचीच्या बियांना डोळे तोडतात म्हणून मी आता झाकण लावून घेते बाबा तोंडावर. पदर टाकते. भूत झाले, भूत अर्चना भूत आले. तो डोळे तोडून जातात त्याच्या बिया. हे बघा तेलामध्ये फ्राय करायला ठेवलं होतं वाफेवरती. झालेलं चांगलं शिजलेलं आहे. कढईमध्ये भाजी दाखव अर्ग. हे बघा सुरण चांगलं शिजलेलं आहे वाफेवरतीच. आता आपण टाकूया त्याच्यात शेंगदाण्याचं कूट. त्याला पण घालून घ्यायचं. आणि आता या मिरचीचा ठेचा पण टाकायचा. थोडा कमी टाकते कारण थोडंसं कमी तिखटाचं काढायचं, त्याच्यामुळे मी त्याच्यात कमीच टाकते. आता बघा थोडे ना पाणी पण टाकायचं आहे. थोडंसं जास्त नाही. हे बघा एवढं असं पाणी टाकलेलं आहे. जास्त पाणी पण नाही, जास्त सुकं पण नाही आहे. म्हणजे खाताना पण थोडंसं ओलसर लागेलच. साधी सोपी आहे ही रेसिपी सुरणची. नवरात्रामध्ये चालती म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. हे बघा सुरणची भाजी आपली तयार झालेली आहे उपासाची. शेंगदाणे आणि मिरची, तेल, मीठ टाकून फक्त एवढंच टाकून आपली चांगली सुरणची भाजी तयार झालेली आहे उपासाची. चला बाय.